देशभरात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि आदर्श आचारसंहिता सुद्धा लागू झाली आणि त्यामुळे बुलढाणा पोलीस हे अतिशय सक्रिय झालेले आहेत। आपण बघू शकताय की ही मध्य प्रदेशची सीमा आहे। बुलढाणा जिल्ह्याची बुलढाणा आणि महाराष्ट्र मध्य प्रदेशची ही सीमा आहे आणि या सीमेवर आता मोठ्या प्रमाणात पोलिसांनी चेकिंग सुरू केलं आहे। प्रत्येक वाहन हे अशा प्रकारे चेक केले जात आहे। या ठिकाणी रात्रंदिवस पोलिसांची ही गस्त असते आणि या निमखेडे येथील या चेक पॉइंटवर पोलिसांची मोठी गस्त आहेत। प्रत्येक वाहने अशा प्रकारे चेक केलं जाते। प्रत्येक वाहनात कुठून आलं कुठं जात आहे, प्रत्येक वाहनात काय माल आहे त्याची डिक्की उघडून सुद्धा चेक केल्या जात आहे। बुलढाणा जिल्ह्यात अशा प्रकारे आंतरराज्यीय असे 2 चेक पोस्ट आहेत तर आंतरजिल्हा असे 21 पोस्ट आहेत। आपल्यासोबत काही पोलीस अधिकारी आपण त्यांनाच विचारूया की नेमकं ही चेकिंग कशासाठी आहेत। सर, नेमकं ही चेकिंग कशासाठी आहे आणि किती चेक पोस्ट आहेत, कशी असणार आहे याची उपाययोजना? आपला लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा असे सीमेवर एकंदर 21 तपासणी नाके आपण सुरू केलेले आहेत आणि आंतरराज्य मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवर 2 तपासणी नाके सुरू केले आहेत आणि ते दोन्ही तपासणी नाके जळगाव जामोद पोलिसांच्या अंतर्गत आहेत, कार्यान्वित करण्यात आलेले आहेत। एक निमखेडीला आहे, आपण जिथे उभे आहोत तिथे, आणि दुसरा नाका आहे हनवतखेडला। मध्य प्रदेशकडून येणारी वाहने आणि तसेच महाराष्ट्रातून मध्य प्रदेशकडे जाणारी सर्व वाहने आपण तपासणी करत आहोत। त्याच्यामध्ये काही अवैध दारू किंवा इतर काही शस्त्र किंवा असं काही माल पास होतो का, जेणेकरून त्याचा निवडणुकीवर काही परिणाम होईल, दुष्परिणाम होईल, ते आपण सर्व तपासणी करून त्याच्यावर कारवाई करण्याची आपण इथे तरतूद ठेवलेली आहे। तर नक्कीच अशा प्रकारे प्रत्येक वाहन हे मध्य प्रदेशच्या सीमेवर तपासल्या जात आहे आणि बुलढाणा पोलिसांची ही मोहीम आता निवडणूक असेपर्यंत सुरू असणार आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, मध्य प्रदेश सीमा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।